धुळे जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी वाढ, वाढत्या तापमानाचा भाजीपाल्याला मोठा फटका। गेल्या आठवड्यामध्ये 30 ते 40 रुपये किलो भेटणारा भाजीपाला 60 रुपये किलोच्या पुढे गेला। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी दर, हरभऱ्याला बाजारामध्ये 4800 ते 5200 रुपये प्रति क्विंटल रुपयांचा दर। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नीरा खोऱ्यातील भाटघर धरणामध्ये 71% पाणीसाठा उपलब्ध, तर नीरा देवघर धरणामध्ये 75% पाणीसाठा उपलब्ध। फेब्रुवारी अखेर धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यानं शेतकऱ्यांमध्ये हा पाणीसाठा वरदान ठरणार आहे। राज्यामध्ये आज उद्या हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर तिकडे चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये मेंढपाळांची चारा पाण्यासाठी भटकंती। दिघवतमध्ये ओढे, नदी, नाले हे कोरडे पडले, त्यामुळे मेंढपाळांसमोर पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे। नांदेडमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। गहू, ज्वारी, हरभरा तसेच आंबा या पिकांसह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये हिमायतनगर तालुक्याला अवकाळी पावसानं यावेळेस सर्वाधिक फटका दिलेला आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात रिमझिम पाऊस झालाय। काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांना फटका बसण्याची त्यामुळे शक्यता आहे। शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। परभणीच्या तंतरंगल गाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पिकांचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू ही सगळी पिकं भुईसपाट झाली आहेत। तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पाऊस झालाय। काढणीला आलेल्या गव्हासह इतर शेती पिकांनाही फटका बसलाय। आंबा बागेत फुलोऱ्याची गळ झाल्यानं उत्पादनात मोठा फटका बसणार आहे। बीडच्या परळी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। वर्ध्याच्या वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बघायला मिळतोय। समुद्रपूरच्या मांडगाव शिवारामध्ये 6 ते 7 गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। काही गावांना गारपिटीचाही तडाखा बसलाय। बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका बघायला मिळतोय। माजलगाव तालुक्यातील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। परभणी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यामुळे पिकं झोपली गेली आहेत। काही भागात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झालाय। कापून ठेवलेला शेतामध्ये हरभरा आणि तो देखील भिजलेला आहे। हरभऱ्याची वळे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे। धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती व्यक्त केली जाते। द्राक्षाला तडे जायलाही सुरुवात झाली आहे। द्राक्षाला तडे गेल्यास बाजारभावात 30 ते 40% नुकसान होण्याचा अंदाज आहे। परभणीच्या दैठणा परिसरातील रेल्वे पटरीलगत ड्रोन सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आपली जमीन शासन अधिग्रहण करणार का, या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पोलीस ठाणं गाठलेलं आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील द्राक्षाला बांगलादेशात मागणी वाढली आहे। युवक शेतकरी अगंद जगताप यांनी पिकवलेल्या द्राक्ष बागेला थेट शेतामध्ये किलोला 100 रुपयांचा भाव मिळतोय। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शेतकरी मेळावा संपन्न झालेला आहे। कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान झालाय। मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सोलार पंपांच्या दुरुस्तीमुळे यावेळेस विलंब झाला आणि त्याचमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालेल्या सोलार पंपांचं साहित्य बदलून देण्यात न आल्यानं अनेक पंप हे बंद आहेत। ऑनलाईन तक्रारी करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये। धुळ्यातील वडेल शिवारामध्ये रानडुकरांचा हैदोस बघायला मिळतोय। रानडुकरांच्या वावरामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। आनंद मोरे यांच्या केळीच्या बागेचा रानडुकरांकडून नुकसान करण्यात आलंय। 5000 केळीच्या झाडांची नासधूस झाली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। यवतमाळच्या वणीमध्ये बाजार समितीत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, गुणवत्तेचा कापूस नाकारल्यानं शेतकऱ्याचा संताप। मनसे तालुकाध्यक्षांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये वाढत्या पाणी पातळीमुळे कमळजा
माता मंदिर धोक्यात आलेलं आहे। 2 दिवसांपासून लोणार तहसील कार्यालयासमोर भाविकांचं बेमुदत सामूहिक उपोषण त्यामुळे सुरू आहे। पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी गोदावरीचं पात्र कोरडं होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड। विधींवेळेस अर्पण केलेले दागिने आणि अस्थि विसर्जनातील सोन्याच्या आशेने नदीपात्रात शोध मोहीम केली जाते। जळगाव महानगरपालिकेमध्ये महापौरांची सरप्राईज व्हिजिट। महापौरांनी घेतली उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती। विलंबाने येणाऱ्या आणि आय कार्ड नसलेल्या कर्मचाऱ्यांना महापौरांकडून कडक समजही देण्यात आली आहे। अहिल्यानगरचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज असरफी यांच्याकडून मढी गावच्या सरपंचावरती गुन्हा दाखल। सरपंचांनी मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकान लावू न देण्याचा गेल्या वर्षीचा ठराव कायम ठेवलाय। नागपूरमध्ये शनिवार बाजार परिसरामध्ये पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। गांजासह एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक 2,50,000ची लाच घेताना जेरबंद। कामाचा अहवाल बाजूने पाठवण्यासाठी या ठिकाणी लाच मागितल्याचा प्रकार घडला। पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर श्रीरामनगर येथे कारची काच फोडून पर्स लंपास करण्यात आली आहे। चोरी करून पळून जाताना हे दोघे चोरटे हॉटेलच्या समोरच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। राजगड या पोलिसांकडून आता अधिकचा तपासही केला जातोय। भिवंडीमध्ये जुन्या तक्रार वादातून बेदम मारहाण झाली आहे। मारहाणीमध्ये मनसूर यांचा हात फ्रॅक्चर झालाय। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। कल्याणमध्ये रेबीजच्या भीतीनं 30 वर्षीय तरुणानं आत्महत्या केलेली आहे। तर आयस विश्वनाथ अमीन असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। सुसाईड नोटमध्ये रेबीजची लक्षणं जाणवत असल्यानं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता। पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। सुंदरम शाळेजवळ एकांत कॉम्प्लेक्समध्ये सुरू होतं हे बनावट कॉल सेंटर। कारवाईमध्ये 5 आरोपींसह लॅपटॉप आणि मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत। मुंबईमध्ये एटीएम मध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीकडून 71 डेबिट कार्ड जप्त करण्यात आलेले आहेत आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या कबनूर मधील एका चौकात फुटवेअरच्या दुकानावरती 3 अज्ञातांनी दगडफेक केली आहे। संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढण्यात आला होता। पनवेलच्या कामोठे परिसरातील इंडो स्काउट्स ग्लोबल स्कूल या शाळेमध्ये हिंददी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रासह देशातील अनेक प्रांतांची भाषा, वेशभूषा आणि संस्कृती विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आली आहे। नवी मुंबईमध्ये बापाने स्फोटच्या 2 अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। कोपरखर्णे परिसरामध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। पोलिसांकडून आरोपी नराधम बापाला अटक करण्यात आली आहे। धुळ्यातील निजामपूर जवळच्या खोरी सुजलॉनच्या प्रकल्पामध्ये पवनचक्कीच्या टॉवरमधील कॉपर केबल चोरी। कोल्हापूरमध्ये दुपारच्या वेळेस घरात शिरून चांदीची मूर्ती चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। लक्ष्मीपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपीकडून 3.25 लाखांच्या चांदीच्या देवाच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या। साताऱ्याच्या वाईमध्ये विजेच्या डीपीमधील तांब्याच्या तारेची चोरी करणाऱ्या टोळीतील 6 जणांना अटक झाली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। संशयितांकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज रॅकेटवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। मुख्य सूत्रधार अशफाक पटेलची पोलिसांनी धिंड काढली। मुख्य सूत्रधाराला नाशिकमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे। ठाण्याच्या चंदनवाडी परिसरात परप्रांतीय मासे विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय। पॅन्टमध्ये लघुशंका करून त्याच अवस्थेमध्ये हा व्यक्ती मासे विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी हा प्रकार समोर आणला आणि त्यानंतर अतिक्रमणधारक विक्रेत्यांवरती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव कोळगाव रोडवरती भीषण अपघात झालाय। ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन 4घांचा मृत्यू झालाय। एकाच कुटुंबामधील 3घांचा मृत्यू तर जखमी असलेल्या लहान मुलावरती उपचार सुरू आहेत।
हिंगोली शहरातील शिवाजी विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानाचे धडे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्राच्या संशोधन आयुका संस्थेला विद्यार्थ्यांची व्हिजिट होणार। विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध विषयावरती मार्गदर्शन करण्यात आलं। आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरती नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल इतिहासात जमा होणार। पालखी सोहळ्यापूर्वीच तातडीने पूल पाडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे। नीरा नदीवरती असलेला जुना ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल वापरास धोकादायक असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे। परभणीतील शिवप्रेमी नागरिकांचा धडक मोर्चा स्थगित करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। दोषी पोलिसांवरती कारवाई करण्याची आणि खोटे गुन्हे मागे घेण्याची नागरिकांची मागणी आहे। सोलापूरच्या माढ्याचे गटविकास अधिकारी महेश सुळे यांची धानोरे गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट। सुळे यांनी शिक्षकाची भूमिका साकारत विद्यार्थ्यांना शिकवली बेरीज आणि वजाबाकी। वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्य परिसरामध्ये विदेशी ग्लिरिडिसिडिया या सेपियम झाडाला आकर्षक अशी गुलाबी पांढऱ्या फुलांचा बहर आलेला आहे। पांढऱ्या फुलांचा बहर आल्यानं हे झाड खुललेलं आहे। निसर्गाचं देखणं रूप वेधतं या सगळ्यांचंच प्रवाशांचं लक्ष। नंदुरबारमध्ये हिंददी चादर या कार्यक्रमानिमित्त आढावा बैठक। जिल्ह्यातून 1800 भाविक नवी मुंबईतील समागमासाठी रवाना होणार। शाळा महाविद्यालयांमध्ये स्पर्धा, प्रभात फेऱ्या आणि व्यापक जनजागृती अभियान सुरू। गोंदिया जिल्ह्यामध्ये एका अधिकाऱ्याला 5 ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे। संबंधित ग्रामपंचायतीचं काम वेळेवर पूर्ण कसं होणार, नागरिकांचा सवाल आहे। तर जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 12 फेब्रुवारीला संपलेला आहे। पुरंदर विमानतळासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसात मोबदला दिला जाणार आहे। 3000 कोटींचं कर्ज भूसंपादनासाठी मंजूर झालेलं आहे। विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तुकाराम मुंढे सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत। तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीमुळे सामान्य नागरिकांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून 172 वर्क ऑर्डर गायब आहे। मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची या निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्याची गंभीर बाब उघड आली आहे। या प्रकरणी माहिती आयोगाकडून आता 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगरकरांना 3 योजनांमधून मिळणाऱ्या कमी MLDच्या पाण्यावरच तहान भागवावी लागणार आहे। 200 MLD पाण्याच्या जॅकवेलसह मुख्य जलवाहिनीच्या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत। त्रुटींची पूर्तता करण्यातच 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जाणार आहे। सोलापूरच्या माढ्यामध्ये 17 निलगिरीच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। कुरुडवाडी परांडा रस्त्यावरील भोसरे गावच्या हद्दीतली घटना आहे। पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय। झाडं तोडणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींनी मागणी केलेली आहे। नागपुरातील 12वीच्या पेपर फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी SITची नेमणूक। चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या 5 सदस्यांची यावेळेस SIT स्थापन करण्यात आली आहे। नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून रसायनशास्त्राचे पेपर फुटले होते आणि आतापर्यंत 4 जणांना अटक झालेली आहे। नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये पर्यटकांसाठी झिपलाईनचा थरार सुरू झालेला आहे। सीताखाईवरून 25 ते 30 सेकंदामध्ये दरी पार करता येणार। झिपलाईनचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। झिपलाईनच्या उभारणीमध्ये यावेळेस 2 कोटींचा खर्च झालेला आहे। धुळ्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे टोमॅटोचे दर घसरले। 25 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला अवघा 125 रुपयांचा दर। टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यामुळे संकटात सापडले आहेत। वाढलेल्या तापमानामुळे टोमॅटोची क्वालिटी खराब झाली आहे। नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा 34.3 अंश सेल्सिअस पर्यंत कायम आहे। रविवारपासून कमाल तापमानामध्ये वाढ झाली आहे। शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू झालेला आहे। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामाला मोठी खीळ लागली आहे। 73 कोटी रुपयांच्या या कामाचा वेग गेल्या 2 महिन्यांपासून पूर्णपणे मंदावलाय। भाविकांकडून नाराजी त्यामुळे व्यक्त केली जाते। बुलढाण्यातील संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त। उद्या शेगावमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाआरोग्य मेळाव्याचं उद्घाटन। राज्यातील 10 जिल्ह्यातील पोलीस शेगावात तैनात।
कोल्हापूरच्या शिरढोणमध्ये मोरांच्या शिकारीसाठी अज्ञातांकडून सापळे लावल्याचा प्रकार. सापळ्यामध्ये शेतकऱ्याचाच पाय अडकून जखमी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय. बदलापूरमध्ये स्त्री बीज विक्रीचं प्रकरण. नाशिक, नागपूर, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या तीनही महिलांच्या मोबाईलमध्ये पुरावे सापडलेले आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यातील खानापूरच्या सरपंचासह उपसरपंच अपात्र. ग्रामपंचायतच्या एका जागेवरील अतिक्रमण प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं होतं अपात्र घोषित. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सहलीवरती गेलेल्या भाजप आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची अंताक्षरी. बीचवरील फेरफटका, जंगल सफारी, त्यानंतर हॉटेलवरील अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ समोर. भंडारा शहरातील भूमिगत गटर योजनेच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास. निकृष्ट दर्जाच्या सुरू असलेल्या कामाची खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडून पाहणी. खासदार पडोळे यांच्याकडून कामाच्या चौकशीची ही मागणी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तरहाळा पांगरी रस्त्यावरती खोल दरीसारखी स्थिती निर्माण. अलीकडेच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भराव नसल्यानं अपघाताची शक्यता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरमाचा भराव करण्याची मागणी.